पहिली बातमी आहे नाशिकमधून अत्यंत धक्कादायक बातमी आहे। नाशिकमधून 9वी मधील 4 विद्यार्थी अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडालेली आहे। दीपक कडाळे, कुलदीप देशमुख, जीवन बल्हाळ आणि अमोल सुदाम चौधरी अशी या 4 विद्यार्थ्यांची नावे आहेत आणि हे 4 जण मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूलमध्ये 9वी मध्ये शिकतायत। सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, नेमकं काय घडलेलं आहे? या मुलांसंदर्भात आणखी काय माहिती आहे? अमोल, दिंडोरी तालुक्यामधलं मराठा विद्या प्रसारकचं हे जनता स्कूल आहे। काल सकाळी 11 वाजेच्या दरम्यान ही 4ही मुलं आपल्या शाळेत जाण्यासाठी घरातून निघालेले होते, परंतु काल संध्याकाळी शाळा सुटल्यानंतरही मुलं घरी आले नाही। म्हणून ज्यावेळेस चौकशी करण्यात आली त्यावेळेस स्पष्ट झालं की ही मुलं आज शाळेतच आलेली नव्हती। त्याच्यामुळे ही मुलं नेमकी गेली कुठं याची शोधाशोध सुरू झाली। रात्री उशिरापर्यंत या संदर्भातली कुठली माहिती मिळू शकलेली नव्हती। अनेक ठिकाणी जिथे शक्यता होती त्या ठिकाणी या मुलांचा शोध घेतला गेला, परंतु काल सकाळी 11 वाजेची घराबाहेर पडलेली ही मुलं रात्री उशिरापर्यंत घरी आली नव्हती आणि त्याच्यामुळे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ज्या ठिकाणी शक्यता आहे, अगदी पर्यटन स्थळांपासून तर रेल्वे स्टेशन पर्यंत सगळीकडे या मुलांचा शोध घेण्याचं काम जे आहे ते काल मध्यरात्रीपर्यंत युद्ध पातळीवर सुरू होतं आणि अपेक्षा आहे की आज तरी ही मुलं सुरक्षितपणे आपल्या कुटुंबियांना मिळतील। अमोल, धन्यवाद सागर दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।